नमस्कार मित्रांनो, एका शेतकऱ्याची कमेंट आलती की शेजारच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये सोलरचं वेंडर सिलेक्शन आलंय, परंतु आमच्या तालुक्यात का आलेलं नाही. तर अशी त्यांची कमेंट आलेली होती. कारण एकाच जिल्ह्यामध्ये दोन्ही तालुके येतात, परंतु एका तालुक्यामध्ये सिलेक्शनला भरपूर साऱ्या कंपन्या आलत्या आणि एकाच तालुक्यामध्ये का आलेलं नाही. तर त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात नेमकं प्रथम प्राधान्य कोणत्या तालुक्याला किंवा कोणत्या विभागाला दिलं जातं, कोणत्या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिलेलं जातं आणि कोणत्या शेतकऱ्यांना किंवा तालुक्यांना द्वितीय प्राधान्य हे त्या ठिकाणी दिलेलं जातं. कारण काय होतंय, वरून कंपन्या ज्या ठिकाणी वेंडर सिलेक्शनला आल्या का नाही, तर प्रथम प्राधान्य हे वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार किंवा तालुक्यानुसार विभागानुसार दिलेलं जातं. तर आपण आज बघूयात नेमकं नियम अटी काय असतात, काही कागदपत्र लागतात का नवीन काही फॉर्म वगैरे भरायला लागतं का, पूर्णपणे बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये. शेवटपर्यंत बघा व्हिडिओ चांगला होणार आहे. तर विषय काय असतंय की ज्या ठिकाणी जास्त झाडी झुडपं असते किंवा ज्या ठिकाणी डोंगराळ भाग असतो, माळरान असतो, मातीरान असतं, या ठिकाणी तिथं प्रथम प्राधान्य हे दिलं जातं कंपन्या निवडण्यासाठी. म्हणजे काय होतंय, त्या ठिकाणी लाईट कनेक्शन नेण्याची किंवा दाट शक्यता नसते, तिथपर्यंत लाईट कनेक्शन पोहोचू शकत नाही आणि अशा ठिकाणी सर्वप्रथम प्राधान्य दिलं जातं. कारण काय होतंय, आता समजा एक जरी जिल्हा असेल तरी काय होतंय, काही ठिकाणी डोंगराळ भाग असते, काही ठिकाणी चांगलं असते, सपाट रान वगैरे असते, जिथे जास्त सिंचनाखाली प्रदेश येतो त्या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये सोलर हे दिले जातात. लोक म्हणतात की खरं तर गरज ही सिंचन करण्यासाठी लोकांना असते, मग त्यांना द्यायला पाहिजे. तर मग डोंगराळ भागामध्ये जास्त प्रमाणात का देतात, कारण काय डोंगराळ भागामध्ये भरपूर ठिकाणी जीव वगैरे राहतात, शेतकरी राहतात, लोक राहत असतात, मनुष्य वस्ती असते, त्या ठिकाणी लाईटचा प्रॉब्लेम असल्या कारणामुळे खरी तर ही योजना त्यांच्यासाठीच बनवलेली होती. परंतु आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अशी सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्वप्रथम प्राधान्य हे त्यांनाच दिलं जातं आणि नंतर आपल्याकडे त्या ठिकाणी सोलरचं सिलेक्शन येत असतं. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, जर तुम्हाला ह्या महिन्यात नाही भेटलं, ह्या लॉटमध्ये नाही भेटलं, तरी नेक्स्ट लॉटमध्ये किंवा महिन्यात तुम्हाला 100% भेटणार आहे. आता इथून पुढे जे काही कंपन्या येणार आहेत त्या ठिकाणी तुम्ही जास्त कंपन्याची चॉईस राहणार नाही, एक दोन कंपन्या ऍड होत चालतील आणि जसं काय ऍड होतील त्यातील तुम्हाला एखादं कंपनी निवडणं हे भागच आहे आणि ते निवडल्यानंतरच तुम्हाला सोलर त्या ठिकाणी भेटलं जाईल. म्हणून तुम्हाला जर काही एखादी कंपनी तुमच्या वेंडर लिस्टमध्ये आली, निदर्शनात आली, तर लवकरात लवकर तुम्हाला कंपनी त्या ठिकाणी निवडून घ्यायची. म्हणजे तुम्हाला देखील काय होणार आहे की लवकरात लवकर सोलर भेटेल. तुम्ही जर वेट करताल, तुम्ही वाट पाहताल की चांगली नामांकित कंपनी येईल, ही कंपनी येईल, ती कंपनी येईल, थोडं थांबू आपण, तर तसं काय होणार नाही. कारण आता काय होतंय की कोटा हा प्रत्येक जिल्ह्यात भरला जातो. समजा जे एका जिल्ह्याला जर 100 कंपन्यांचा कोटा दिलेला असला तर काय होतं की ते इलाक्यानुसार डिवाइड केलेलं असतं. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल आमच्या गावात किंवा आमच्या जिल्ह्यामध्ये ही कंपनी कमी प्रमाणात आली आहे आणि आता इथून पुढे देखील लोक येईल ती, त्यामुळे तुम्ही जर तसं वेट करत असाल तर तुम्ही तसं नका करू. कारण नवीन जी काही कंपनी आलेली असेल तुम्ही ती देखील निवडू शकता. कारण त्या ठिकाणी ती टेस्टिंग करून किंवा पूर्णपणे त्या ठिकाणी अभ्यास करूनच की शासनाने कंपन्यांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं. म्हणून तुम्ही देखील आता लवकरात लवकर कंपनी निवडून घ्या आणि तुमचं त्या ठिकाणी सोलर सिलेक्शन करून घ्या आणि सोलर सिलेक्शन झाल्यानंतर तुमचं देखील 8 ते 10 दिवसामध्ये इन्स्टॉलेशनला लोक येतील, इन्स्टॉलेशन वगैरे पूर्णपणे होईल. जर या व्यतिरिक्त तुम्हाला काही कमेंट असतील किंवा प्रश्न पडले असतील खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही बिनधास्त विचारू शकता. त्यावरती आम्ही व्हिडिओ बनवण्याचा वगैरे प्रयत्न करत असतो. म्हणजे तुम्हाला जर काही एखादी शासकीय योजना असो किंवा जर काही तुम्हाला प्रश्न पडले असतील तर ते देखील लवकरात लवकर सॉल्व्ह होतील आणि तुम्हाला देखील योग्य ती दिशा मिळत राहील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.